नमस्कार मित्रांनो. मी आज माझं जे नेहमीचं आवडतं ठिकाण आहे ते म्हणजे मुरबाडजवळील मोहघर येथे महात्मा गांधी निकेतनमध्ये आलो आहे. इथे गुरुजी किसन चौधरी गुरुजी, मी प्रेमाने गुरुजी म्हणत असल्यामुळे जास्त आधी पटकन तोंडात गुरुजीच येतं. तर ते एक 30-40 अनाथ आदिवासी मुलांना घेऊन राहतात, स्वतः त्यांच्यासोबत ठेवतात. हा परिचय त्यांनी दिला नसता म्हणून मी आधी परिचय देतो आहे त्यांचा. आणि इथे कुठलेही डोनेशन वगैरे देणग्या वगैरे फारशा कोणाचं काही स्वीकारलं जात नाही. मी हा व्हिडिओ जो आत्ता करतो आहे ते एका वेगळ्या कारणासाठी करतो आहे. गुरुजी विज्ञानाचे विद्यार्थी असल्यामुळे, शिक्षक तर आहेत ते पण आधी विज्ञानाचे कल्पकता जर असली तर काय करता येतं त्याचं एक हे दाखवायचं. आम्ही शेतकरी शेतीमाल जास्त झाला म्हणून नुसतं ओरडतो किंवा शेतकरी असे शेतीमालाला भाव मिळत नाही वगैरे किंवा ते विकल्या जात नाही वगैरे करतो. परंतु थोडीशी कल्पकता वापरून गुरुजींनी इथे काय केलं तर ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. तर त्या दृष्टीने आता मी पुढचं मॅक्झिमम गुरुजींनाच विचारणार आहे. तर हे दाखवण्याचं एक लक्षात येईल की हा जो प्लॅटफॉर्म दिसतो आहे तुम्हाला त्याच्या मागची कल्पकता आणि ह्या विद्यार्थ्यांना घेऊन काय केलं आहे हे जर पाहिलं तर ज्याला आपल्या भारतीय याच्यात जास्त करून जुगाड पद्धती म्हणतात, तर ते जुगाड कशा पद्धतीचं केलं हेही तुम्हाला विशेष वाटेल. आणि काय काय केलं तर गुरुजी इथे तुम्ही हे जे केलं हे का केलं, आधी कशासाठी आणि कसं केलं हे थोडं सांगाल तर बरं होईल. ओके. आम्ही आमच्या गुरुकुलचा भाजीपाला केलेला आहे. त्यामध्ये दुधी भोपळा, कारली, आणखी पालेभाज्या आहेत, पालक, मेथी, शेपू, मुळा अशा विविध भाज्या आहेत या लावलेल्या आहेत. 1 महिन्यापूर्वी असं लक्षात आलं की दुधी भोपळा आणि पालक या भाज्या आमच्या रोजच्या वापरापेक्षा जास्त प्रमाणात व्हायला लागल्या, पिकायला लागल्या. आता याचं काय करायचं, हे तर आम्ही सर्व विक्रीच्या हेतूने केलेलं नाही. तर यापूर्वी पण आम्ही भाज्या वाळवलेल्या आहेत. तर मग हे आमचं वाळवण केंद्र आहे, हे भाजी वाळवण केंद्र. हे उन्हात नाही वाळवायचं इतकं आम्हाला विज्ञान माहीत आहे. मग हे याला थेट सूर्यप्रकाशात न वाळवता मग एकतर याला पूर्ण वेळ फॅन लावायला पाहिजे. मग आम्ही तो फॅन, ती पण आणखी ऊर्जा, विद्युत ऊर्जा जास्त कन्झम्पशन नाही करायचं. मग याला थोडं आम्ही हे वर गेलं तर हे सिमेंटचे पत्रे आहेत, याची उष्णता असते, या उष्णतेचा वापर करावा म्हणून पत्र्यापासून एक 3 फुटावर आम्ही याला हा आमचा केलेला शीट हे टांगून ठेवतो. हा प्लॅटफॉर्म केलेला आहे. हा प्लॅटफॉर्म दाखवायचे. हा प्लॅटफॉर्म याला सध्या ग्रीन नेट लावले. आता हे सिंथेटिक मटेरियल आहे, हे पण आम्हाला पुढे जाऊन टाळायचे आम्हाला या गोष्टी. तर सध्या आम्ही वेळ भागवण्यासाठी ते केलेलं आहे. तर आता हे दुधी सुकायला ठेवलेलं आहे. हा कापून आम्ही मीठ पाण्यातून फक्त काढतो, त्याचं पाणी बाहेर पडू देतो आणि मग याला सुकायला ठेवतो. आणखी काही वेगळं करीत नाहीत. असे वाळवलेले दुधी बघा, हे पुढे जाऊन इतके लहान होतात. आता हे मूलतः सुरुवातीलाच लहान कापले गेलेले हे दुधी आहे. त्यानंतर इथे ही कारली आहे, ही सुकवलेली कारली. नंतर ही पालकची आम्ही ओली 20 किलो भाजी वाळवलेली, ती वाळवल्यानंतर 1 किलो 900 ग्राम म्हणजे जवळजवळ 10% राहिली. असे 2 डबे आमचे भरलेले आहेत. आणि मग आम्ही आता हा प्रयोग करीतच राहणार आहेत. बाजारात ज्या भाज्या स्वस्त होतील किंवा थेट शेतकऱ्यांच्याकडून जे कीटकनाशकांचा कमी वापर करतील अशा शेतकऱ्यांशी संपर्क करून ते शेतातूनच भाजी आणून त्या भाज्या जेव्हा आम्हाला परवडणाऱ्या दरात असतील, महाग नसतील, स्वस्त म्हणण्याऐवजी महाग नसतील अशा काळात आम्ही ते आणू आणि वाळवून ठेवू आणि मग आमच्या शेड्यूलप्रमाणे आम्ही त्या भाज्या बनवून खात जाऊ. आता पुढे जाऊन जर आम्हाला शक्य झालं, यातली इतकी मुलं शिकतायत, हे एखादं यातून काहीतरी उद्योग उभा करू शकतात. आणि शेतकरी बाजारात भाजीचे दर कमी झालेत म्हणून जे नुकसान सहन करतात त्यांनासुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि अशाच वेळी आपला माल विकायला काढावा जेव्हा त्याला भाव मिळेल. मला तर वाटतं ही वाळवलेली भाजी ही जर नीट
ग्राहकाला समजावून सांगितलं तर याला चांगला खप राहील. हे आम्ही वाळवलेले दुधी याची भाजी करून पाहिली तर दुधीची चव तर होती, पण आम्हाला थोडा मशरूमचा फील झाला. ती चावायला थोडी टणक येत होती, तेव्हा आणखी त्याला खाताना मजा येत होती. पालकची भाजी छान झाली सुकवलेली. तर असं हे केलेलं आहे. आमचं आचार्य विनोबा भावे गुरुकुल मोहोगर, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथे गुरुकुल सुरू आहे. आणि आता गुरुकुलात आम्ही असे विविध प्रयोग करतोय. नाही, हा झाला प्रक्रियेचा उद्योग, परंतु मुख्यतः माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश थोडासा वेगळा आहे की याच्यासाठी यांनी जे उभं केलं आहे की ते कसं केलं आहे. कारण यांचे हे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या आवाक्यात असणारं इथं कुठे वाळू घालायला काही नाही आहे. तर मग विज्ञान माहीत असलं तर काय होतं, तर मुख्यतः आपण मुलांना आम्ही सांगतो आहे की हे जरा कसं करता तुम्ही, उचलून कसं अटकवलं काय केलं ते करा, जरा उचला हा प्लॅटफॉर्म. तर आता हे दरवेळी शिडी लावून वर चढायचं नाही, कारण हे रोजच करायचे. हा, तेव्हा ते शक्य झालं पाहिजे. किंवा यातले दरवेळी चढताना केव्हा जर निष्काळजीपणा केला तर एखादा पडू शकतो. म्हणून ही मुलं त्यांनी कसे स्टँड तयार केलेत आणि ते कसं हँग करतात वर ते सुद्धा पाहायला मिळेल. तर मुलांनो, थोडी आम्ही हे शेपूची भाजी टाकण्यासाठी आता हा स्टँड आम्ही खाली घेतलेला आहे. दे घे तिकडे. हां, बऱ्यापैकी सुकत आलेली. घ्या आणखी तिकडे जागा कर. संध्याकाळी परत येतो. होईल. ओके. आता याच्यावर आणि धूळ जमा होऊ नये म्हणून याच्यावर पुन्हा आम्ही चादर पण टाकतो. आता थोडी उष्णतेची वेळ आहे, चादर सध्या टाकू नका, बाजूला ठेवून द्या. संध्याकाळी चादर टाकू. ओके. नाही, पण एकदा जरा टाकून दाखवा कसं हे झाकल्या कसं जातं. ते लई वर नेताना काढून घ्या, पण ते झाकल्या जातं. यात आणखी जाळीदार कपडा जर वापरला तर ते आणखी सोपं होईल. यात एक मुख्यतः लक्षात घ्यायचं की हे सगळे कॉटनचे कपडे आहेत वरचे, हे सिंथेटिक नसावे. घ्या आता वर. घे. ठेव खाली बॅग. महेंद्र एक हात वर द्या. झालं पूर्ण बस. हे सगळं भरपूर हे हे आता वरते टिनाची उष्णता मिळेल त्याला, आणि खालून त्याला हवा वर ढकेल, खालची थंडी हवा तिथलं गरम वर जाईल आणि त्यामुळे ते पटकन सुकत जाईल. तर हे सावलीत असूनही पटकन सुकवण्याचं हे जे जुगाड गुरुजींनी केलं ते मला विशेष वाटलं. तेवढं तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओचं प्रयोजन. धन्यवाद.